सन्माननीय मोतीरामजी ठोंबरे दत्ताजी मांडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। आणि खराब वातावरणामुळे आपण खरं तर ही स्पर्धा थोडा उशिराने सुरू करतोय। 6 सामने फक्त आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि 5 ओव्हरच्या मॅचेस असतील। शेवटच्या दिवशी सुपर 8चा थरार आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। 12वा प्लेयर आलेला आहे नानिवली संघाचा। कांडोली संघाला कॉल दिला जाणार नाहीये। पहिला चेंडू पडताना 12वा खेळाडू ट्रॅक टी शर्ट शूज मध्ये नसेल, डायरेक्टली 2 रनची पेनल्टी। हॅलो, व्यासपीठावरती शेखरजी मते, दत्ताजी मांडे, 2 अतिशय जवळचे मित्र बसलेले आहेत। त्यांच्या बाजूला आपण पाहतोय या विभागातील एक शिवसेनेचं कणखराचं नेतृत्व, भावी सरपंच म्हणून खरं तर ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सगळ्यांची इच्छा आहे की सुनील दादा सरपंच झाले पाहिजेत। ते सुनीलजी गायकवाड व्यासपीठावरती आहेत। RSK एंटरप्राइजेसचे मालक अनिलजी डुकरे, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, त्याचबरोबरीनं राम पवार, नानिवलीचे आमचे अतिशय चांगले खेळाडू आणि कट्टर असे शिवसैनिक, त्याचबरोबरीनं उमेशजी मते, उमेशजी म्हात्रे व्यासपीठावरती आहेत। त्यांचं आम्ही मनापूर्वक स्वागत करतो। सचिन दादा याच्या नावाची ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे, त्यांचं आम्ही मनापूर्वक स्वागत करतो। सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर हिरामन पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। 20 मिनिटांचा अवधी अंपायर आम्ही सेट करणार आहोत। आमचा स्कोरर या ठिकाणी लावणार आहे। एक नियम आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या की जर कीपर क्लोज असेल तर स्ट्राइक रोटेट नसेल आणि जर कीपर लॉंग असेल तरी स्ट्राइक रोटेशनचा नियम असेल। ती धाव वॅलिड असेल, रनआउट वॅलिड असेल तर पहिलाच चेंडू टाइमर या ठिकाणी सेट केला जातोय। पहिलाच गोलंदाज आहे रवी आणि समोर आहे हरेश तांडेल आणि मंगेश। पहिलाच बॉल बॅट अँड पॅडच्या मधून विकेटकीपर बाळाच्या हातामध्ये जातोय। डॉट बॉलची समाप्ती होतीये। पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे। कांड्रोली एंड कडून गोलंदाजीला आलेला आहे तो रवी आणि हरेश तांडेल आणि मंगेश ही आघाडीची जोडी साई समर्थ नानिवली संघाकडून मैदानामध्ये दाखल झाली आहे। पहिलाच बॉल, दुसराच बॉल समोर खेळले, चांगला फटका, ताकदीचा चांगला वापर आहे आणि बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या, 2 धावा वाचवण्याचं काम केलं। फार चांगली फिल्डिंग अनंताकडून पाहायला मिळते। अनंता एक चांगला खेळाडू आहे, कांड्रोलीचा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। रायगड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूला खेळताना आपण पाहणार आहोत। एक चांगल्या दर्जाचा तो बॅट्समन आहे आणि त्याची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। 2 धावांनी खातं उघडतोय तो हरेश तांडेल आणि फलंदाजी करणारा साई समर्थ नानिवली संघ। 12 वाजता या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत। चांगली स्पर्धेमध्ये नियमावली आणि यावाला परफेक्ट यॉर्कर क्लीन बोल्ड केलेला आहे आणि पहिला धक्का बसतोय तो नानिवली संघाला। DJ देवेंद्र तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे। परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला रवीचा
आणि बाद केलं त्यानं हरेश तांडेल या फलंदाजाला. मोठी विकेट मिळालेली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या कांडोली संघाला. जय गावदेवी क्रिकेट संघ कांडोली या स्पर्धेमध्ये टॉस जिंकला. फिल्डिंग त्यांनी घेतलेली आहे आणि पहिल्याच 3 बॉलवरती चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय किरण पाटील मैदानाच्या दिशेनं दाखल होतोय. 3 चेंडूंमध्ये चांगली कामगिरी रवीची आपण पाहिली आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे. रायगड जिल्हा अग्रिसेना ट्रॉफी 2024 स्पर्धेचं हे 3रं पर्व. पहिल्या वर्षी आपण डेची टुर्नामेंट पाहिली, गतवर्षी आपण डे नाईटची टुर्नामेंट पाहिली आणि यावर्षी आपण पुनश्च एकदा डेची ही टुर्नामेंट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे. पहिल्या वर्षी 50,000 रुपये 60,000 रुपयाची ही स्पर्धा होती. गतवर्षी 1,00,000 रुपयाची डे नाईट ही स्पर्धा होती आणि यावर्षी ही डे स्वरूपामध्ये 32 संघ आणि सुपर 8 पद्धतीनं क्वालिफाय करण्याची पद्धत या स्पर्धेमध्ये अवलंबण्यात येणार आहे. 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 धावा हा मिड विकेटमध्ये खेळला आहे. आडव्या बॅटनं 1च धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं 3 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय तो रवीचा. रवी वाघमारे हा देखील एक चांगला ऑलराऊंडर प्लेअर आहे. बऱ्याच मैदानावरती त्याचा चांगला खेळ आपण पाहिला आहे आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. डावखुरी हाताचा मंगेश मैदानाच्या आतमध्ये आहे. मंगेशकडून फार अपेक्षा आहेत कारण डावखुरी हाताचा फलंदाज नेहमी आक्रमक म्हटले जातात, परंतु आता थोडीशी नाजूक स्थिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये ती नानिवली संघाची. मंगेशच्या बॅटमधून आलेला आहे. जमिनीला पॅरलल स्ट्रोक मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून धाडलाय. पहिला षटकार येतोय मंगेशच्या बॅटमधून. डीजे थँक्यू डीजे. 4 मिनिटं झालेली आहेत 5 चेंडू टाकण्यासाठी. प्रत्येक ओव्हरनंतर आपल्याला टाईम देखील सांगण्यात येणार आहे. तेवढ्या वेळामध्ये आपल्याला इनिंग कंप्लीट करायची आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 9. चांगला फटका बॅकफुटला गेला तर नंतर कट केलं डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरनंतर 11 धावा या नानिवली संघाच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मंगेशचा चांगला खेळ पाहायला मिळाला. 8 धावांचं योगदान 2 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आलेलं आहे आणि नानिवली संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट राहुल उलवेकर यांनी तयार केलेलं हे यूट्यूब चॅनल. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपण त्यांना पाहतो. महेंद्र निकाळजे टेक्निकल ऑपरेटर म्हणून या ठिकाणी आमच्या समवेत बसलेले आहेत. साहिल पारेठे पालेखुर्दचे अतिशय चांगले टेक्निकल ऑपरेटर कॅमेरामन सगळी भूमिका पार पाडत असतात आणि त्याचबरोबरीने आमचे कॅमेरामन शार्दूल ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी सज्ज झालेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सुभाष वाघे आता गोलंदाजीला आलेला आहे. सुभाष चांगला गोलंदाज आहे. पहिलाच बॉल अगदी व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. किरणच्या 1 धाव कंप्लीट केली जाते. पंच लेग बाईटचा इशारा देत असताना शरीरावरती खरं तर चेंडू आदळला आणि सिंगल फक्त मिळतीये ते फलंदाजी करणाऱ्या नानिवली संघाला. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 3 षटकांनंतर मैदानामध्ये ड्रिंक्स पाणी पुरवण्यात येईल याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. सुभाष या बायला सुभाष वाघेनं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मंगेशचा बिग विकेट गोल्डन विकेट ऑफ द मॅच.
थँक्यू. क्लीन बोल्ड केलेला आहे, क्लीन बोल्ड केलेला आहे आणि मोठी विकेट गेली आहे. प्रशांत तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडं धावत जायचं प्रशांत. चांगला खेळ मैदानामध्ये कांडोली संघाकडून पाहायला मिळतोय आणि मोठी विकेट मिळाली आहे सुभाष वाघमारेला. कारण जो बॅट्समन मागच्या मॅचमध्ये एक सिक्सर मारला होता, चांगली पोझिशन नानिवली टीमला मिळून दिली होती, त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. जीवन 11 मोरबे आणि इसांबे दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी लगेच आमच्या टॉस बॉक्ससाठी रिपोर्ट करायचे, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. हा चेंडू टाकण्यासाठी खूप वेळ घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. टायमर आहे चालू. बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील सपोर्ट करायचं आहे, अन्यथा पेनल्टी ग्राह्य धरली जाणार नाही. चांगला फटका लॉंग ऑनमध्ये येतोय. अनंता आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग करतोय. एकच रन मिळते आणि एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 8 मिनिटे आतापर्यंत संपलेली आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. 20 मिनिटांमध्ये त्यांना 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. मॅच 5 ओव्हरची आहे, लक्षात घ्या. ही पॉवर प्लेची दुसरी ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी असेल नाहीतर, म्हणून आम्ही 4 ओव्हरचा फक्त उल्लेख करतोय. चांगला फटका किरणचा मिड विकेटमध्ये जातोय. पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू फरार होतोय. चौकार. थँक्यू डीजे. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 17 रन स्कोरबोर्डवरती. चांगला फटका किरणच्या बॅटमधून आला सुभाषच्या विरोधामध्ये. पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. यष्ट्यांच्या मधोमध प्लम पकडले किरणला. ही मोठी विकेट जातीये ती बॅटिंग करणाऱ्या नानिवली संघाची. डीजे. थँक्यू डीजे. संकेत तांडेल आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आलेला आहे. चांगला खेळ केलाय दोन्ही टीमच्या बाजूनं. षटकार चौकार येत आहेत, मोठे स्ट्रोक येत आहेत आणि विकेट देखील पडत आहेत रेग्युलर इंटरवलमध्ये. 2 ओव्हर, खरं तर 11 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ती 17. 17 रन स्कोरबोर्डवरती. 3 बॅट्समन आउट झालेले आहेत आणि नवीन बॅट्समन संकेत मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत. दोघेही सख्खे बंधू एक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम चांगली गोलंदाजी करतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत दाखवण्यात आलेला आहे. एक चौकार त्यानं त्याच्या विरोधात खेचला, पण 2 विकेट देखील त्याला मिळालेल्या आहेत. पंच वाईट बॉल दाखवत असताना एक्स्ट्राची 1 रन येते स्कोरबोर्डवरती. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रोहित पवार रायगड समालोचक असोसिएशनचे एक सदस्य
आणि रायगडमध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं कव्हर करत असतात आणि 5 दिवस या स्पर्धेमध्ये ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. कट करण्याचा प्रयत्न, 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हरनंतर एकूण धावसंख्या झालेली आहे ती 18. 10 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे आत्तापर्यंत. चांगलं क्रिकेट दाखवते. खरं तर वेळ वारंवार सांगतोय त्याच्यामुळे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारचा टाइमपास होत नाही आहे आणि चांगली शिस्त या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळे खेळाडू एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, एका रांगेमधून मैदान सोडत आहेत. इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक टॉस केला जाणार आहे. चांगले नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या 5 दिवसांमध्ये. पुनश्च एकदा गोलंदाजीला आलेला आहे तो गोलंदाज रवी. स्वतःचं हे दुसरं षटक आहे आणि संघाचं तिसरं षटक आहे. नॉन पॉवर प्लेच्या या ओव्हर आहेत. फील्ड रेस्ट्रिक्शन आता संपलेलं आहे आणि आता बघायचं आहे की नानिवली संघ 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा बॅट्समन कशा रीतीनं बॅटिंग करणार. स्ट्रायकिंग एंडवरती प्रशांत डावकरे आताचा फलंदाज सज्ज होतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संकेत. हा फुल टॉस, ताकदीचा वापर केला आहे. टायमिंग प्रॉपर नाही आहे. एक टप्पा पडल्यानंतर बॉलला फील्ड करतो. एकच धाव. 2 फलंदाजांच्या मध्ये मिसकम्युनिकेशन होतं परंतु एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाही आहे आणि या एका धावेच्या मदतीनं टीमचा एकूण स्कोर झाला आहे तो 19. तिसरी ओव्हर प्रोग्रेसमध्ये 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. रवीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं मोठी विकेट मिळवली होती आणि त्याच्या समोर तो संकेत, एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. हा फुलटॉस सरळ बॅटनं समोर खेळलाय. त्या ठिकाणी हर्षद आहे. हर्षद घरात बॉलला फील्ड करतोय आणि एकच धाव मिळते. एकूण स्कोर झालेला आहे तो 20. नानिवलीचे बरेचसे सपोर्टर्स ही मॅच एन्जॉय करतायत. राईट हँड स्टेजच्या उजव्या हाताला आणि स्टेजच्या डाव्या हाताला सगळे कांडोलीचे सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. रवी चांगला खेळ गोलंदाजी करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न टायमिंग करू देत नाही आहे आणि घरच्या मैदानावरती कांडोली संघ खेळतोय. या मैदानाचा पूर्णपणे त्यांना अभ्यास आहे. रेग्युलर प्रॅक्टिस त्यांचे बरेचसे खेळाडू या मैदानावरती करत असतात आणि त्याचाच फायदा होतोय तो कांडोली संघाला. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात रवीनं. समोर मारलाय फटका हवेत. क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतोय आणि हा 4था बॅट्समन आउट होतोय तो बॅटिंग करणाऱ्या साई समर्थ नानिवली संघाचा डीजे. थँक्यू. अंबिका क्रिकेट संघ, अंबिका मित्रमंडळाचे सदस्य आणि सगळ्यांचा अगदी जवळचे मित्र आमचे बंधू विजय हातमोडे यांना देखील आम्ही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन बसायचे आहे. मयूर तांडेल आता मैदानाच्या, करण पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. छोटा करण. 4 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेले आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 20. रवीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. करण पाटील आणि मैदानामध्ये संकेत तांडेल आहे. गौतम ओसवाल या स्पर्धेचे आयोजक. आणि 3 ओव्हरनंतर दोन्ही टीमचे 12वे प्लेयर मैदानामध्ये पाणी घेऊन जातील. 3 ओव्हर संपल्यानंतर शेवटचा बॉल आहे. लगेच मैदानामध्ये दोन्ही 12वे प्लेयर पाणी घेऊन जातील. डॉट होतोय तो बॅट्समन
थँक्यू. इनिंग ब्रेकमध्ये आपण पुनश्च एकदा या ठिकाणी पूजन करणार आहोत आपल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. सचिनजी मते आपण इनिंग ब्रेकमध्ये पुनश्च एकदा या ठिकाणी पूजन करणार आहोत आपल्या सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. पुनश्च एकदा आमचे सुनील गायकवाड, शेखरजी मते, दत्ताजी मांडे यांच्या उपस्थितीमध्ये आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. ट्रॉफीचं पूजन आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. मोरबेचा कॅप्टन आणि इसंबेचा कॅप्टन कॅश प्राइज डिक्लेअर केलं जाईल. कॅश इथे आणून पहिल्यांदा डिपॉझिट करा. व्हॉट्सअपवरती कोणताही कॅश प्राइज घेतलं जाणार नाही आहे. या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होतोय. आमचे सुनीलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती यांच्या प्रतिमेला पूजन केलं जात आहे. हा डॉट बॉल आलेला आहे. ट्रॉफीचं पूजन केलं जाईल. मी शेखरजी मते यांना विनंती करतोय की त्यांनी ट्रॉफीला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करावा. तिसरा गोलंदाज आहे तो विजय वाघेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे आणि चांगला पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आक्रमण करण्याचा प्रयत्न, लगातार 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. चांगली गोलंदाजी होतीये ती विजय वाघे या गोलंदाजाची. चेंडू निर्धाव टाकलेले आहेत, मॅडन टाकलेले आहेत त्या बॉलरनं. चांगली गोलंदाजी होतीये. ट्रॉफीचं पूजन अग्रसेना रायगड जिल्हा ट्रॉफी कोणता संघ जिंकणार, कोणत्या संघाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार, पूजन या ठिकाणी केलं जात आहे. यावेळेला मोठा फटका येणार का? बॅट्समन होतोय आउट, डीजे थांबायचे. आणि मी RSK एंटरप्राइजेसचे मालक अनिलजी डुकरे यांना विनंती करतोय की यांनी देखील ट्रॉफीचं पूजन आपल्या शुभ हस्ते करायचंय. अनिलजी डुकरे RSK एंटरप्राइजेसचे मालक आणि अग्रसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफीचं पूजन केलं जात आहे. बॅट्समन आउट झालेला आहे आणि अगदी वेळेमध्ये ही इनिंग कंप्लीट करतोय, इन टाइम कंप्लीट करतोय ही इनिंग तो गोलंदाजी करणारा कांडोली संघ. चांगलं क्रिकेट दाखवलं जातंय. मोरबेचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. इसांबेच्या कॅप्टनला विनंती आहे की लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅच साठी स्पोर्ट्स कॅप आहेत या ठिकाणी. जीवन बैलमारे आणि सचिनजी बैलमारे यांनी आम्हाला या कॅप स्पॉन्सर केलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत ज्या पार्थ जगदीश हातमोडे, पार्थ एंटरप्राइजेस यांच्या नावानं स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ती सन्माननीय मोतीरामजी ठोंबरे. सगळ्या बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ती पार्थ जगदीश हातमोडे यांनी. या सगळ्या डोनेटरचा आम्ही मनापासून आभारी आहोत. मेडन ओव्हर पाहायला मिळणार का? या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळणार का विजयकडून? पंचांकडे अपील होतं परंतु बघायचे पंचांचा इशारा काय येतोय. विकेट गेलेली आहे आणि मेडन ओव्हर. या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक कांडोली संघाच्या विजयकडून पाहायला मिळालेला आहे आणि नक्कीच मला वाटतंय सपोर्टर आहेत सुनील गायकवाड यांच्याकडून पारितोषिक देखील येणार. थँक्यू. वेळेमध्ये पहिली इनिंग कंप्लीट केलेली आहे. 4 ओव्हर कंप्लीट केलेले. 4 ओव्हर नंतर एकूण स्कोर झालाय तो 20
पहिली मेडनवर पाहायला मिळाली या स्पर्धेतली विजय वाघे या गोलंदाजाची. 1 विकेट त्याला मिळालेली आहे. एक रनआउटची विकेट या ओव्हरमध्ये आलेली आहे आणि त्यांना एकही धाव दिली नाही आहे. शेवटची ओव्हर आता बाकी आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागणार. थँक्यू डीजे. इसंबे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी लगेच रिपोर्ट करायचं आहे. करण कडव गोलंदाजीला आलाय. जबरदस्त बॉलिंग. पहिलाच डॉट बॉल. जवळजवळ मगाशी 6 त्याच्या आधी 2 आणि हा 9वा चेंडू आहे की लगातार 9 चेंडू डॉट टाकलेले आहेत. ते कांडोली संघानं एकही धाव दिलेली नाही आहे. 5 बॉल झाल्यानंतर टॉस केला जाईल. दत्ता काका आपण थांबायचं. टॉस करायचंय. टॉस करून जायचंय आपण. आणि हा देखील बॅट्समन आउट होतोय. लगातार 10 चेंडू डॉट आलेले आहेत ते कांडोली संघाकडून. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ते कांडोली संघाची डीजे. थँक्यू डीजे. इसंबे संघाचे खेळाडू रोहित हिलम आणि राम पवार यांनी स्टेजच्या डाव्या हाताला यायचे. साहिल महाब्दी आपली वाट बघत आहेत. लगातार 12 बॉल नानिवली संघासाठी असे आहेत की त्या 12 बॉलवरती एक पण रन आलेली नाहीये. लगातार 12 चेंडू डॉट गेलेले आहेत. कांडोली संघाची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. महादेव पिरकड आलेले आहेत आणि चांगला फटका. कव्हरच्या रिजन मध्ये ते खेळलेत. 1 रन आणि खराब फिल्डिंग. 13व्या बॉलवरती येते 4 धावा डीजे. थँक्यू. 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. संतोष कडव यांच्याकडून विजय वाघेला मेडन ओव्हर साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येते. एकूण धावसंख्या होती ती 25. 25 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आतापर्यंत 6 बॅट्समन आउट झालेले आहेत. 7 बॅट्समन आउट झालेले आहेत. चांगली फिल्डिंग बाळाची. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकच धाव मानावी लागते. समाधान. 26 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि आमच्या मान्यवरांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे. शेवटचा बॉल आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. हा फुल टॉस बॅक टू द बॉलर. बॅट्समन पण आउट झालेला आहे आणि पहिली इनिंग कंप्लीट झालेली आहे. 5 ओव्हरमध्ये नानिवली संघाने धावा जमा केल्या. बॅट्समन आउट नाहीये. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावसंख्या झालेली आहे ती 26 आणि 27चं टार्गेट असेल ते कांडोली संघासमोर. एका रांगेमध्ये लगेच बाहेर यायचंय. नानिवली संघ एका रांगेमध्ये लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. ती टीम बाहेर येण्याच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय आणि या ठिकाणी कांडोली संघाने देखील तिथेच बसायचंय जिथे नानिवली संघ आता बसला होता. त्याच ठिकाणी आपण बसायचंय. मी विनंती करतोय सचिनजी मते यांना. माजी उपसरपंच दत्ताजी मांडे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. मी सचिनजी मते यांना विनंती करतोय की दत्ताजी मांडे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा.
तिकडेच बसायचे आपण. सचिनजी मते यांना विनंती आहे की सुनील गायकवाड यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. सुनीलजी गायकवाड यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे सचिनजी मते यांच्या शुभ हस्ते. आणि दोन्ही कॅप्टन स्टेजच्या समोर याचे टॉस केला जाईल. दत्ता काकांना विनंती की टॉस करण्यासाठी पुढे या. टॉस केला जातोय. शेखर मते आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील पुढे यायचे टॉस करण्यासाठी दत्ताजी मांडे यांच्या समवेत. टार्गेट आहे ते 27 या धाव संख्येचा. आणि टॉस जिंकलेला आहे तो मुरबे संघानं लगेच ही इनिंग संपल्यानंतर मैदानामध्ये दाखल व्हायचा फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. आणि इसांबे संघानं जे उजव्या हाताला मंडप आहे त्या ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जाऊन आपण बसायचंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती असतील अजिंक्यजी भौड. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा असं म्हणत आपण या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पार पडला. आणि श्री गणेशाच्या चरणी आपण साकडं घातलं की ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. कैलासवासी स्वर्गीय स्मिताताई चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ अंबिका क्रिकेट संघ चौक आयोजित रायगड जिल्हा अग्रिसेना चषक 2024 हे पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 10, 11, 12, 13, 14 जानेवारी या दिनानिमित्त ही स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस उद्घाटनीय दिवस या स्पर्धेचा. आणि या स्पर्धेमधील पहिली लढत आपण या ठिकाणी पाहतोय. साई समर्थ नानिवली आणि त्यांच्या विरोधात कांड्रोली या दोन संघादरम्यान. पहिलं सत्र संपवलं बॅटिंग करत असताना साई समर्थ नानिवली टीमनं आणि टॉस जिंकलं होतं कांड्रोली टीमनं. गोलंदाजी अगदी त्यांची आपलातून पाहायला मिळाली. 5 षटकामध्ये केवळ धावा जमवला बॅटिंग करत असताना नानिवली टीमनं. त्या 26 आणि 27 धावा संख्येचा टार्गेट या ठिकाणी सामोरी जायचंय त्या कांड्रोली टीमला. कांड्रोली टीमला येणाऱ्या 30 बॉलमध्ये केवळ 27 धाव संख्येचा पाठलाग करायचे. लो स्कोरिंग मॅच नेहमीच आपण हाय व्होल्टेजना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार सचिनदादा मते आणि उत्कर्ष मते आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य आणि ही स्पर्धा बेस्ट टू बेटर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय मयूर. पहिल्या चेंडूवरती आक्रमण ऑन साइड रिजन मध्ये वॅकंट एरिया शोधली. पहिल्या चेंडूवरती येतोय हा दणदणीत चौकार. थँक यू डीजे. मयूर जुगरे हा गोलंदाजी मार्कवरती ज्याच्या पहिल्या चेंडूवरती बाला गायकवाडच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतो. या मोसमामध्ये बाला गायकवाडची बॅटिंग आपण बहरताना बऱ्याचशा मैदानावरती पाहिली आहे. आणि कांड्रोल टीमला मी तर म्हणेन एक शुभ संकेत त्यांना अगदी पहिल्या स्पर्धेपासून दाखवला. आणि या स्पर्धेमध्ये देखील तशीच अनोख्या स्टाईलनं तो बॅटिंग करतोय. परंतु हा चेंडू
अगदी शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. आणि तदनंतर वेगावरती स्वार होणारा गोलंदाज मयूर जुगरेनं दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. सुरुवात दमदार केली फलंदाज बालानं. त्यांना साबित करून दाखवलं की 27 धाब्यांचा पाठलाग आम्ही सहजरित्या करू शकतो. परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं ते गोलंदाज मयूर जुगरे या गोलंदाजानं. तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय. बाला गायकवाडच्या बॅट मधून हा दणदणीत षटकार. तांगडीचे चौकार आहे आणि या चौकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. 27 धावसंख्येचा टार्गेटला सामोरे जात असताना 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 19 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. चांगली फटकेबाजी करतोय बाला मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटकेबाजी आणि 2 चौकाराच्या साहाय्यानं संघाला मित्र म्हणून अगदी सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं ना, सहजरित्या त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट्स लेगवरती चेंडूला फील्ड केलं. निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवरती चौकार, पुन्हा एकदा डॉट बॉल आला, पुन्हा एकदा चौकार आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्ट देते. 19 धावा अजूनही विजयासाठी करायच्या आहेत इथून पुढे कांडोली टीमला. साई समर्थ नानिवली टीमच्या अगेन्स्ट केल, त्यांना चांगली गोलंदाजी या ठिकाणी इथून पुढे करावी लागेल गोलंदाज मयूर जुगरेला. उर्वरित येणाऱ्या या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमधील P1च्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला टिचून मारा जरूर करावा लागेल, भेदकता दाखवावी लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी, निर्धाव चेंडू, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या मॅच मध्ये बॅकफूट वरती नेतील ते कांडोली टीमला. परंतु तशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो मयूर. एक चांगली अव्वल दर्जाची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अंबिका क्रिकेट संघ आयोजित रायगड जिल्हा अग्रसेना चषक 2024 हे सुंदर पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला पाहायला मिळत आहे. सुपर 8 चे सामने आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेचायचा होता, बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाही. अचूकता मी तर म्हणेन अचूकतेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहिली. ज्या ठिकाणी गोलंदाजानं मी तर म्हणेन वेगावरती नियंत्रण दिलं, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि तदनंतर हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. नालेली टीमचे समर्थक त्या ठिकाणी आहेत. पट्ट्यावरती कांडोली टीमचे आहेत. पट्ट्यावरती हात ठेवू नका प्लीज. एक चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चारी बाजूने मित्र म्हणेन भगवी पताका आणि तदनंतर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या मान्यवरांनी आर्थिक स्वरूपात वस्तुरूपी स्वरूपात या स्पर्धेला मदत केली आहे त्या सर्वांचे मित्र म्हणून बॅनर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनाला भुरळ घालतील अशा या ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की ही शिस्त जर मित्र म्हणेन चौक विभागाला कोणी लावली असेल ना तर ती अंबिका क्रिकेट संघांनी ही पहिली मित्र म्हणेन जी CPL झाली आणि त्या CPLचे अध्यक्ष होते सचिनजी मते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी CPL आपल्याला पाहिली आणि त्या CPL नुसार चौक कमिटीने लावलेले नियम आपल्याला संपूर्ण या चौक परिसरामध्ये पाहायला मिळतात. आणि अध्यापक तरी एक चांगली CPL आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. आणि ते पहिले अध्यक्ष होते सचिनजी मते आणि त्यांनी बरेचसे मित्र नियमावली नवीन नियम या संपूर्ण विभागाला लावले. गौरव ठोंबरे त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. ते देखील CPLचे अध्यक्ष होऊन गेले आणि आपला चांगला फटका अनंतच्या बाट मधून पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील मादक सौंदर्य होतं या फटक्यामध्ये. नजाकत होती, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतोय चौकार. तांगडीचे चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. तांगडीचे
राजू देशमुख यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं देखील करूया आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज ग्रुप ग्रामपंचायत कर्मचारी त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. चांगला फटका स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं आउट ऑफ दी प्लॉट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट, षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धाबा संख्येवरती. अजूनही विजयासाठी गरज आहे ती 5 धाब्यांची. 20 चेंडू आणि आता 5 धाबा संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आज स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो फलंदाज अनंत पवार. एक चांगला फलंदाज आहे, कित्येक मैदानात त्यानं गाजवलीत. हा फटका चांगला, परंतु जेल टिपलं जात आहे आणि पहिला मोठा आदरा मिळेल तो बॅटिंग करणाऱ्या कांट्रोली टीमला. थँक्यू डीजे. बरेचसे खेळाडू आपण पाहिले रायगडच्या पटलावरती खेळत असताना, किरण पवार पासून आकाश तारेकर पर्यंत. परंतु या विभागामधून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत त्यासाठी मी तर म्हणेन पहिली CPL या ठिकाणी उभारण्यात आली होती. CPLचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि जे खेळाडू मित्र म्हणजे पनवेल परिसरामध्ये जसा प्रोफेशनल क्रिकेट खेळतात तसा मित्र म्हणजे खेळ तसा क्रिकेट आपल्या या संपूर्ण परिसरामधील चांगले चांगले खेळाडू खेळावेत असा ध्यास होता मित्र म्हणेन सचिनजी मते आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा. आणि तदनंतर एक चांगली CPL पहिल्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा चांगला फटका अलोंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये करण पाटील चेंडूला फील्ड करतो. चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मल्टी सिंगल धाव आणि या सिंगलच्या बरोबरीनं एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 23 या धाब संख्येवरती. विजयासाठी अजूनही गरज आहे शेवटचे 18 चेंडू आणि 4 धाबींची. शेवटचे निर्णायक आता 18 बॉल आणि 4 धाब संख्येची गरज आहे. गोलंदाज मयूर तयार आहे. स्लोअर केलं होतं, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन होतं. चेंडू मधील गती काढून घेतली होती गोलंदाजानं आणि पहिला चेंडू या ठिकाणी तो डॉट बॉल टाकतोय. धाबा जर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रोहित आले असताना तर या मॅच मध्ये एक वेगळी रंगतता पाहायला मिळाली असती. एक चांगली फाईट, एक चांगला बॅटल या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळालं असतं. परंतु धाबा केवळ आलेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये 26 आणि 27 धाब संख्येचा पाठलाग करत असताना बालानं जी सुरुवात केली, दमदार सुरुवात केली बाला गायकवाडनं, परंतु अजूनही काही घडलं नाही. शेवटच्या आता येणारे निर्णायक चेंडू शिल्लक असतील ते 16 आणि विजयासाठी गरज आहे ती 4 धाब्यांची. 4 धाब्यांची अजूनही विजयासाठी गरज आहे. मयूर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. नाणेरवी संघ अजूनही हा सामना सोडण्यासाठी तयार नाहीये. परंतु हा खराब बॉल, पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्सचा. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि 3ही चेंडू डॉट बॉल टाकतोय तो मयूर जुगरे हा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यामधील दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय आणि संघासाठी हे 3रं षटक चांगलं टाकतोय तो मयूर. गोलंदाजी मार्कवरती आहे, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी तो करतोय. गोलंदाजीवरती त्याचं नियंत्रण पाहायला मिळतं, वेगावरती त्याचं नियंत्रण पाहायला मिळतंय. हा चेंडू समोर टाकलं होतं, रक्षात्मक फटका खेचला आणि तदनंतर 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल.
चला मॅच बॉल तिथं घेतलाय, तो मॅच बॉल या ठिकाणी द्यायचा आहे. कांडोली टीमचे खेळाडू, मॅच बॉल तिथे आलाय, मॅच बॉल इकडे द्या. आता 3 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी. चांगला फटका बॉलच्या बॅट मधून, 1 टप्प्या अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने हा विजयी फटका. कांडोली संघाने हा सामना जिंकलाय. कांडोली संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत व्हावं लागलं या मॅच मध्ये ते साई समर्थ नाणिवली टीमला, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दोन्ही टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच थँक्यू डीजे, थोडं थांबायचंय. विजय वाघे ठरेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक हाताळलं आणि एक महत्वाची विकेट त्या ओव्हरमध्ये त्यानं प्राप्त केली. तो विजय वाघे ठरतो या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. एकमेकांना हस्तांदोलन करा कांडोली संघ आणि मग मैदान सोडायचंय. आपण दोन्ही टीमने एकमेकांना हस्तांदोलन करा आणि मग मैदान सोडायचंय. चांगला खेळ केला कांडोली संघानं, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये वेळेवरती अगदी आपली उपस्थिती नोंदवली, सहभाग नोंदवला, त्याबद्दल मनपूर्वक आभार नाणिवली संघाचं. आणि मोरबे संघाचं देखील मनपूर्वक आभार अभिनंदन की ते अगदी वेळेवरती अजिंक्य उपस्थित झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच मेडन ओव्हर करणारा विजय वाघे ठरलेला आहे. या स्पर्धेचा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याला सचिन बैलमारे आणि जीवन बैलमारे यांनी स्पॉन्सर केलेली कॅप आणि जगदीशजी हातमोडे चौक पंचायत समिती विभाग प्रमुख पार्थ एंटरप्राइजेस यांनी स्पॉन्सर केलेली आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येईल. मी सुनीलजी गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे हे पारितोषिक द्यायचं आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज